एवढी लाईन आहे सीएनजी नाशिक भागात जास्त लागला. तर आता वायर पण भेटली आहे, पण बाकीचे गेले वरती. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय वणीला. आणि पहिले तुम्ही पाहिला असेल जुना भीमाशंकरचा व्लॉग, पण तो व्लॉग तिकडं मामाच्या इकडं होता. आता आम्ही घरी आलोय आणि आता इकडं चाललोय वणीला. आज तुम्हाला पूर्ण वणीला जायचा व्लॉग दाखवणार आहे. आम्ही चाललोय सगळे वणीला. काका, पप्पा, दीदी, ही आमची 3-4 गाड्या घेऊन जाणार आहे. एक ओमनी आणि शाईन पण आहे. अजून ही एक गाडी आणि ही एक गाडी. हो, आता तुम्हाला पुढे जाऊन भेटू. थोडं घरातनं निघालो का आम्ही निघालोय आता पुढं सप्तशृंगी मातेला जायला. आणि आता काकांच्या मागं बसलोय. मी आधी दुकानात जाणार आहे, मग पुढे जायचंय. तर आम्ही आता पोहोचलोय दुकानात पाण्याची बाटली द्यायला. मला बॉटल हाय म्हणा, हाय आता निघालोय. आता आम्ही या गाडीवर चाललोय. हो, पुढे गेल्यावर रस्त्यात तुम्हाला भेटू. तरी आमची गोदावरी नदी आहे. सायकलवरून चाललोय आता आम्ही. निफाड मार्ग चाललोय. पहिले तुम्ही पाहिलं असेल मी पुण्याला. आता आम्ही आमच्या घरी आलोय नाशिकला. आणि आता चाललोय आपल्या सप्तशृंगी मातेला, वणीच्या देवीला. आम्ही निफाड मार्ग चाललोय आणि आमचं काय झालं सायकलतनं निघालो पुढं चाललोय. तर आता चांदोरी गावात पोहोचलोय आणि हे के कॉलेज आहे. आणि आमची ओमनी येते म्हणून थांबलोय जरा. हे केव्हाचे निघाले पण अजून आले नाही. खूप वेळानंतर आमची ओमनी पण आली. आमची गाडी गेली. आता अजून एक गाडी यायची. पेट्रोल भरायला थांबले असे. तर थोडा प्लॅन मध्ये चेंज झालाय. आधी निफाड मार्ग चाललो होतो, पण आता सुकेना मार्ग चाललोय. तर गाडीवर वारं पण खूप आहे. आवाज क्लिअर येतो का काय माहित नाही. तर आता आम्ही सुकेना पोहोचत आलोय. सुकेना रेल्वे गेट आहे. मध्य रेल्वेचे इकडं धुळा औरंगाबाद धुळा औरंगाबाद इंदोर इकडं जातोय ट्रेन. जातं सगळं. दिल्लीला पण जातं इकडून. रेल्वे नाही वाटत एकदम रेल्वेचा प्लॅटफॉर्म इकडं पण. तर आमची ओमनी तर गेली दुसऱ्या रस्त्याने. आम्ही चाललोय आता इकडून. जरा इकडून पण भारी वाटतंय. आता इकडं मक्याचे झाडं पण आहे. झाडं नाही, ते सुकलाय आता सगळा वाढलेलं. आणि पप्पा पण येऊ राहिले थोडे पुढं. हे पप्पा आणि पप्पाचे 2 बहिणी, म्हणजे माझ्या 2 आत्या आहे या. आणि आमची एक गाडी पण तिथे मागे, ते बाबा लागतात. आणि चालले काकांसोबत. इकडे एक मुखी दत्त मंदिर आहे आपलं सुकेन्याचं. एक मुखी दत्ताचं मंदिर आहे इकडं. आणि ही गंगा नदी सध्या पाणी नाही इथं. ओझर मार्ग आहे ती. चाललंय आता पुढं. हे सुकेना गाव आहे. हे सुकेना गाव आहे आपलं नाशिकच्या साईडचं आहे. नाशिक जिल्हा येतो इथं. आणि तालुका निफाडचे आहे ना. निफाड तालुका. आता ही गावठी गाय माहिती काय? भारतामधली गिर गाय. भारतामधली गिर गाय ती. राजस्थानी काठियावाडी लोक इकडे जास्त सांभाळतात. लोकांना कमी याच्यात श्रम जास्त पैसे पाहिजे असतात, त्याच्यामुळं ते हायब्रिड गाय म्हणजे जर्सी गाय जास्त पालन करतात. आणि ती गाय कमीत कमी एका टायमाला 16-17 लिटर दूध देते. तसंच ही गाय, गावठी गाय म्हणतो आपण, किंवा भारतीय वंशाची गाय, ते 4 लिटर ते 4.5 लिटर आत दूध देते. त्याच्यामुळं लोकांचा कला फक्त पैसे कमवण्याचा येतं. काही लोक
दुसऱ्याचं जीवाचं हे नाही पाहत, फक्त पैसा कमवणं हाच एक त्याच्या मागचा पर्याय आहे. ती गाय पाळावा अशी माझी इच्छा आहे. आमच्या काकांची इच्छा आहे की सगळ्यांनी आपल्या घरात गाय पाळावी. म्हणजे गायची सेव केली चांगली राहते. मामाच्या इथं पण आमच्या 2 गाय आहे. सागर मामा ते गायांचंही करत राहतो सगळं. सागर मामांच्या आहे का आता मामाकडून इकडे आलाय जरा आता काकांसोबत पप्पांसोबत इकडे फिरलो. तुम्ही भीमाशंकरच्या ब्लॉगला पण चांगले व्ह्यू झाले असे 400 पण चांगले. हो आता पुढे हळूहळू थोडे ब्लॉग टाकत होतो आणि ती फोन नाही ना इकडे, तरी आज फोन चांगला भेटला आम्हाला. 4K मध्ये रेकॉर्डिंग होती. आमचे बाबा आता आले पुढं थोडे, लईच मागे राहिले होते. टाकायचं बरं. हा टाकून काय म्हणायचं. तरी आमची शाईन चालली आता पुढं आणि आम्ही सगळ्यात मागे. आज नाही तर सगळ्यात पुढं असतो आणि आज सगळ्यात मागे. तर आमच्या इकडे नाशिकचे फेमस तुम्हाला द्राक्षांचा मळा पण आहे. इथं भरपूर मळे लागतात रस्त्याने. आमच्या इकडं बागेत भरपूर द्राक्ष तर अशी एकदम काही वाटतच नाही खायला. लोकांना तिकडं खूप महाग लागतं. आम्हाला द्राक्ष खाऊन खाऊन कंटाळ येतो. लोकांना द्राक्ष भेटते इकडं. ऊस आणि ते खूप आहे इकडं. आमच्या इकडं ऊस आणि द्राक्ष कांदे नाशिक भागात जास्त लागतं. आता आम्ही पिंपळगावात पोहोचलोय. ही कमान पण आली. आणि हा हायवे, हा कोणता हायवे? नाशिक पिंपळगाव. नाशिक पिंपळगाव का आग्रा आहे ना? आग्रा हायवे. हा वरतून हायवे, वरतून आग्रा हायवे. आता चाललंय सर्व्हिस ट्रेननी पुढून जायचंय. तर आम्हाला आता पहिला टोल नाका आलाय 500 मीटरवर. हा कोणता टोल नाका? हा पिंपळगावचा आहे. पिंपळगाव बसून लागला आता. चाललंय पुढं पुढं. हे भाऊ तिकडे घेतो काय आमच्या गाडीला लई त्रास देत आहे लोक. 1260 चालली पुढं आता. आमचे मामा आणि हा त्यांचा, आमचे मामा आणि आमचे काका, आमचे काका सिद्धू काका. सिद्धू काका. एवढी लाईन आहे सीएनजी साठी. ही सीएनजी गाडी घेऊन काय फायदा आहे एवढ्या वेळ लाईनीत उभं राहायचं. पुण्याच्या तिकडच ऑनलाईन सीएनजी आल्या, अजून नाशिकला तर काय आलं नाही. पेट्रोल भरायचंय गाडीत थोडस. One eternity later. पण फाट्यावर पोहोचलोय मी. आमचे काका, हे बाबा आणि हे सगळे बसली लिस्टेड एकदम. चाललोय. हा हा चला. हा हा मेन रस्ता आहे गाड्याकडे वाढायचा. हा इकडं सरळ सुरतला जातो वाटतं. आणि हा इकडं बनीच्या गाड्यावर. इकडून सापुतारा पण जवळ. गुजरात सरळ गेलं का सापुतारा इकडून. आणि इकडं आता आता इथं थोडं थांबलंय. गड एकदम जवळ आहे आता. आणि आमच्या 3 सगळ्या गाड्या. ही एक काकाची, ही आमची गाडी सुपर स्प्लेंडर आणि शाईन. आता हे पाणी काढतंय नीट घ्या. नळ बंद कर. आम्ही ज्यूस प्यायला थांबलोय सगळे. पाऊस समोर सगळे जागा इथं फोटो काढतोय. आता ज्यूस पिलाय आम्ही आणि सगळे फोटो काढतो. आम्ही एवढे जण आलोय आता. सगळे फोटो काढताय. काकी, काका, बाबा सगळे.
तर हा रस्ता कळवणला जातो इकडं, पुढं कळवण, धुळे, मालेगाव आणि हे मेन सप्तशृंगी मातेच्या पायथ्याशी आलं आता. तर वरती चढतोय, चढताना कमाल का मेन घाट आहे तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. सप्तशृंगी घाटाचा अवघड आहे खूप हा घाट चढणं. पण आता आम्ही टिबल सीट आहे आणि चाललंय हळूहळू पुढं पुढं. पप्पा तर लयच पुढं चालू राहिले. पप्पा डेंजर. इथून एकदा कोणती लालपरी होती ना, सरळ गेली होती बस खाली. सरळ अशी सरळ म्हणजे ती इकडं डायरेक्ट खाली ट्रॅव्हलर होती. तर भरपूर वरती आलोय आता. सांगता नाही असं काही शब्दच नाही का. लोक सगळे नाही कसं राहिला. आणि इकडं तिला उलटी झाली आलं बरं काय. असं मुलींना जास्त करून गोळ्या घेऊन यावं, कारण की इकडे उलटी खूप होती, घाट आहे आणि त्याच्यात. म्हणून आमची पण बहीण गाडीवर बसली आता, तिला पण ओमनीत उलटी सारखं होत होतं. ते दिदीची उलटी याच्यात कॅप्चर झाली की नाही काय नाही दिसत ते. एक असा व्ह्यूचा पॉइंट आहे, तो थांबावर गेला आपण काढू इथे थोडी पुढे काहीतरी दिसतं. भरपूर लोक थांबली इथं. A few moments later. तर इथं थांबलं आता थोडं. काका पण दमले, पप्पा आधी ती काय म्हण ना, हॅलो, लाईक करा, सबस्क्राईब करा. इकडून डायरेक्ट नाशिक, इकडून नाशिकला जायचं. करणारच. चाललंय पुढं. तिकडं जाऊन तुम्हाला थोडं काय जाऊन तिकडं लांबून थोडं पाहत दाखवतो तुम्हाला पण थोडा व्ह्यू इथला. धबधबा पडतो इथं पावसाळ्यात. आता काही नाही. तिथं हॉर्स रायडिंग पण आहे. तुम्हाला गाडी चालवायची असेल ती पण चालू शकता तुम्ही. इकडं काय पाहू आता, नियम पाळा, सेल्फी टाळा बरं का. तर इथून व्ह्यू पाहा. इथं पावसाळ्यात आल्यावर भारी वाटतं जरा. आता सध्या तर काहीच नाही एवढं. आणि आता ओमनी पण आली, सगळ्या गाड्या पोहोचल्या. आता वरती जायचंय, निघालो सगळे आता. चला 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 चला. ही गाडी निघाली आमची. चला 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 बस.
तर तुमची मोठी गाडी असेल तर तुम्हाला पावती पाडायला लागती. काय पावती तिकडून घुसले बघा लोक रॉंग साईडने, ते निघून गेले ते वाचले, त्यांना नाही भरायला लागले. आमच्या उमीचं भरलंय आम्ही आता पुढे. तर पोहोचलोय गडावर आता, आणि आता हे रोपवे पण दिसले. मी येतो चालत तिथपर्यंत. तर एक प्रॉब्लेम झालाय आमचा, क्लच वायर तुटली गाडीची आमच्या. पप्पा हळूहळू गेले पुढं. चला आपण चालत तर आम्ही चालले आता चालत. नेमकी आज क्लचची वायर तुटली. कस काय तुटली? काय नाही कस काय तुटली, ब्रेक मारता मारता तुटली वाटतं. हा, हो फिटर भेटला तर बरेच, पण गडावर आल्यावर तुटली बघा ना. नशीब खाली नाही तुटली एवढं. हा, तर काय माहित काय होतंय. तर मित्रांनो, तुम्हाला जर रोपवेने जायचं असेल ना तर इकडून अशी एंट्री आहे, आणि इकडून आत गेलं तर रोपवेचं तिकडं लय भारी. पण आम्हाला जायचंय पायऱ्यांनी, आणि ही रोपवे आहे वरती, पण आता पायऱ्यांनी जायचंय. आणि तिकडं पप्पा उभे, पाहू काय होतंय काही नाही. वायर भेटली तर चांगलंच आहे इकडं. तर आता वायर पण भेटली आहे, पण बाकीचे गेले वरती. आता ही वायर लावता येते काका. इथे लागलं तिथे फक्त एक गिअर कमी त्याला बारीक खालून क्लचच लूज झालं. क्लच तुटलाय आता, असं झालं होतं. आता वायर बसवली. झाली आमची गाडी नीट. आणि ते काका पण ओळखीचे निघाले आमच्यावरती, जे जगताप राहता ना त्यांचे. पिंटू काका, कसं वाटते गाडी नीट झाली आपली लगेच? मग देवीची कृपा आपल्या. देवीचीच कृपा आहे. श्रप्तशृंगी मातीची. पूर्ण गड चढून आलो, कुठंच गाडीला काही नाही झालं, पण गडावर आल्यावर तिची वायर तुटली. ती थोडी बेंड होती म्हणून तुटली गेली. काही नाही, आता इकडं ओमनी लावली. आता भेटू सगळ्यांना परत वरती जाऊन. तर पप्पा गाडी लावायला गेले. तुम्हाला सिनेमॅटिक मध्ये सगळं दाखवतो. मग कसं वाटते? छान वाटत. घाम येतोय लय. आणि आम्ही तिघच राहिलो. शरीरातला आपला गलिच्छ मन हा निघून जातो. देवाकडे जाताना आपण स्वच्छ मनाने. इथं राम मंदिर आहे छोटं, वरती जायचंय. अजून एवढ्या पायऱ्या. श्रीराम पप्पा.
तर आमचं दर्शन झालंय आता, पण मंदिर बंद होतंय आणि इथं आम्ही सगळे बसलोय आता. हा? आम्ही आता खाली मध्ये जायचं. भेटलेला आहे, त्यांनी आम्हाला मध्ये दिलेला आहे, त्यामुळे तो खूप मानाचा आहे. हा, माझ्याकडे पण आहे, मी आणलंय. हे बघ. तर आता खाली चाललोय दर्शन तर आता खाली उतरू राहिलो. हे काय झालं? चला खाली चला. हे वनी गाव आहे खाली. काय घेत इथं एक हॉटेल आहे आणि इथं लिहिलेलं आहे जेवण आवडल्यास पैसे देणे. तर तुम्ही इथं येऊन फुकट जेवू शकता. पप्पा पण आले आता गाडी घेऊन. झाली आमची गाडी नीट. ती वायर हे झाली होती. चला आता. A few inches later. तर आता वणीला म्हणून आम्ही निघालोय आता पुढं. जायचंय जेवण करायला आणि मग पुढं आता जाऊ घरी. तर आता इथं जेवायला थांबलोय. सगळे उतरले आणि इथं जेवायचंय. कोणता ढाबा आहे? जगदंब शुद्ध शाकाहारी. तर आज चाललंय. years later. तर आता आमचं जेवण झालंय आणि आता घरी निघालोय. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग कसा होता कमेंट करून सांगा. आणि आता घरीच जाणार आहे, नंतर मग काय ब्लॉग काढत नाही आता. मम्मी बाय बाय. बाय बाय.